नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय 12th फिजिक्सचा सुपरपोजिशन ऑफ वेव्ज हा चॅप्टर आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्ज मध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत स्टेशनरी वेव्ज. तर स्टेशनरी वेव्ज काय असतात, स्टेशनरी वेव्ज कशा फॉर्म होतात, त्यांचं इक्वेशन काय असतं, त्यांच्या प्रॉपर्टीज काय काय असतात आणि स्टेशनरी वेव्ज आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ज मध्ये काय काय सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया स्टेशनरी वेव्स. तर स्टेशनरी हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यात एक गोष्ट नक्कीच आली असेल की या वेव्स स्टेशनरी असतात, म्हणजेच स्टेडी असतात, त्या ट्रॅव्हल करत नाहीत. ठीक आहे, स्तब्ध असतात. तर वेव्स ना स्टेशनरी ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर वेव्स ना बांधून ठेवावं लागेल. म्हणजेच इथे दोन बाउंड्रीज असतील आणि त्या दोन बाउंड्रीज मध्ये या वेव्स फॉर्म झालेल्या असतील. ठीक आहे, म्हणजे या दोन बाउंड्रीज आहेत. इथे वेव्ह स्टार्ट झाली, कुठेही वेव्ह स्टार्ट झाली, सपोज या पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाणार, तिथून रिफ्लेक्ट होईल. ठीक आहे, परत पहिल्या पॉइंट पर्यंत जाईल, त्या पॉइंट पासून रिफ्लेक्ट होणार, परत या पॉइंट पर्यंत जाणार, तिथून रिफ्लेक्ट होणार. म्हणजे या दोन पॉइंट्स मध्ये, दोन बाउंड्रीज मध्ये या वेव्हजना तुम्ही बांधून ठेवलेलं आहे. ठीक आहे, म्हणून त्या स्टेशनरी आहेत, स्टेडी आहेत. ओके, तर दोन बाउंड्रीज कन्सिडर करूया. तर आपण दोऱ्यावर म्हणजे स्ट्रिंगवर फॉर्म होणाऱ्या वेव्स बद्दल शिकलेलो आहोत. तर त्याच वेव्हचा विचार करूयात. तर सपोज दोन बाउंड्रीज आहेत अशा, म्हणजे दोन भिंती आहेत. ओके, दोन रिजिड सपोर्ट्स आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि या दोन रिजिड सपोर्ट्स मध्ये एक दोरा असा तुम्ही बांधून ठेवलेला आहे. ठीक आहे, दोऱ्याचा एक एंड या सपोर्टला, दुसरा एंड दुसऱ्या सपोर्टला तुम्ही बांधून ठेवलेला आहे. त्यानंतर तुम्ही काय करताय की या दोऱ्याला असं ओढून सोडून देता. ठीक आहे, त्यानंतर काय होणार, त्या दोऱ्यावर असे व्हायब्रेशन्स तयार होतील. ठीक आहे, व्हायब्रेशन्स तुम्ही स्टार्ट केले या पॉइंटला, कारण तुम्ही तिथे दोऱ्याला ओढलेलं होतं. त्या पॉइंटला ओढून सोडल्यानंतर काय होणार, ते व्हायब्रेशन जे आहेत पुढे पुढे ट्रॅव्हल होतील. या ठीक आहे, या पॉइंटला तुम्ही स्टार्ट केलं होतं, या पॉइंट पासून लेफ्ट साईडला पण ते ट्रॅव्हल होतील आणि राईट साईडला पण ते व्हायब्रेशन्स ट्रॅव्हल होतील. ठीक आहे, म्हणजे इथे दोन इक्वेशन्स येतील वेव्हचे. एक असेल वेव्ह ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स लेफ्ट आणि दुसरी असेल वेव्ह ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स राईट. ओके, त्यानंतर त्या दोन्ही वेव्स काय होणार, एक वेव्ह या पॉइंट पासून रिफ्लेक्ट होईल, दुसरी वेव्ह या पॉइंट पासून रिफ्लेक्ट होईल आणि आता त्या वेव्स येत आहेत एकमेकांकडे. ठीक आहे, तर काय होतं, इथे वेव्स या पॉइंट पासून दूर जात आहेत, आधी बाउंड्रीज पर्यंत जात आहेत, बाउंड्रीज पासून रिफ्लेक्ट होत आहेत आणि परत येत आहेत. ठीक आहे, आणि परत आल्यानंतर काय होत आहेत, एकमेकांवर सुपर इम्पोज होत आहेत. तर या दोन्ही रिफ्लेक्टेड वेव्स जेव्हा एकमेकांवर सुपर इम्पोज होतात, एकमेकांशी मिळतात असं आपण म्हणू शकतो, तेव्हा तयार होतात स्टेशनरी वेव्स. तर या स्टेशनरी वेव्स कशा दिसतील, जर तुम्ही एखादा दोरा घेतला, त्याला असं ओढलं आणि सोडून दिलं, तर काय होतं की तो दोरा असा अपवर्ड्स आणि डाऊनवर्ड्स मूव्ह व्हायला लागतो. म्हणजे तिथे एक लूप तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर एक लूप तिथे तयार होऊ शकते, दोन लूप्स होऊ शकतात, तीन लूप्स होऊ शकतात, अर्धी लूप तयार होणार नाही. ओके, म्हणजे मिनिमम काय होणार, तर मिनिमम अशी एक लूप इथे तयार होणार. म्हणजे इथे काय होतंय, तर हा दोरा जो आहे असा अपवर्ड्स आणि डाऊनवर्ड्स मूव्ह व्हायला लागतो. ठीक आहे, अँप्लिट्यूड सारखं असेल, अपवर्ड्स आणि डाऊनवर्ड्स मुवमेंटचा अँप्लिट्यूड सारखं असेल. ठीक आहे, तर इथे पहा मॅक्सिमम अँप्लिट्यूड कुठे आहे, तर या पॉइंटला अँप्लिट्यूड मॅक्सिमम आहे, जिथे तुम्ही ओढलं होतं, सपोज मध्यभागी तुम्ही ओढलं होतं, त्या पॉइंटला अँप्लिट्यूड मॅक्सिमम आहे. ठीक आहे, तर या पॉइंटला आपण म्हणतो अँटीनोड. ओके, आणि ज्या पॉइंट्सला अँप्लिट्यूड मिनिमम आहे त्या पॉइंट्सला आपण म्हणतो नोड. नोड म्हणजे काय, जिथे डिस्प्लेसमेंट बिलकुल नाहीये. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट 0 आहे, कारण तिथे आपण काय केलंय, त्या दोऱ्याला पकडून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर या पॉइंटला आपण म्हणणार नोड, या पॉइंटला आपण म्हणणार नोड आणि या पॉइंटला आपण काय म्हणणार, अँटीनोड.
ठीक आहे. तर अशी एक लूप इथे तयार होणार किंवा काय होऊ शकतं की दोन लूप्स तयार होऊ शकतात. तर सपोज अशी एक वेव्ह तयार झाली, ती रिफ्लेक्ट झाली, तर अशा प्रकारचे दोन लूप्स तयार होऊ शकतात किंवा तीन लूप्स होऊ शकतात. तर तीन लूप्स कशा होतील? अशा तीन लूप्स तिथे तयार होऊ शकतात. ठीक आहे. किंवा 4 लूप्स होऊ शकतात, 5 लूप होऊ शकतात. ओके, एन लूप्स तिथे तयार होऊ शकतात. ठीक आहे. तर या झाल्या स्टेशनरी वेव्हज. आता या स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन काय असेल? तर आपण पाहिलं की इथे काय होतंय, दोन वेव्हज आहेत, त्या रिफ्लेक्ट होत आहेत बाउंड्रीज पासून आणि एकमेकांकडे ट्रॅव्हल होत आहे. तर एक वेव्ह ट्रॅव्हल करत आहे टुवर्ड्स लेफ्ट, दुसरी ट्रॅव्हल करत आहे टुवर्ड्स राईट, त्या एकमेकांमध्ये मिळत आहेत आणि त्यातून तयार होते स्टेशनरी वेव्ह. ठीक आहे. तर वेव्हचं इक्वेशन आपल्याला माहिती, तर इथे काय होतं की टू वेव्हज, ओके, ऑफ इक्वल amplitude and frequency and wavelength also, and wavelength traveling in opposite direction superimpose and stationary waves are formed. ठीक आहे. स्टेशनरी वेव्स तयार होतात. तर आता इथे दोन वेव्स आहेत, एक वेव्ह ट्रॅव्हल करत आहे टुवर्ड्स लेफ्ट आणि दुसरी ट्रॅव्हल करत आहे टुवर्ड्स राईट. ठीक आहे. सो आपण म्हणू शकतो की इक्वेशन्स ऑफ वेव्स काय काय असतील इक्वेशन्स? तर एक असेल y1 इक्वल्स टू a साइन ऑफ kx मायनस ओमेगा टी. ही कुठल्या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करते? पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, म्हणजे आपण म्हणू शकतो टुवर्ड्स राईट. आणि दुसरी एक वेव्ह आहे y2 इक्वल्स टू a मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ kx प्लस ओमेगा टी. ही वेव्ह कुठे ट्रॅव्हल करते? तर ही वेव्ह ट्रॅव्हल करते टुवर्ड्स लेफ्ट. ठीक आहे. त्यानंतर रिझल्टंट वेव्ह जी असेल, रिझल्टंट वेव्ह काय असणार? इट इज y1 प्लस y2. हे आपण पाहिलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स. ठीक आहे. दोन वेव्ह जर सुपरइम्पोज झाल्या तर आपण त्यांना ऍड करतो, दोन्हीमुळे होणारे डिस्प्लेसमेंट आपण ऍड करतो आणि आपल्याला काय मिळतं? टोटल डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो रिझल्टंट वेव्ह जी आहे तिला मी म्हणू शकतो y इज इक्वल टू y1 प्लस y2. ठीक आहे. म्हणजे y1 काय आहे? तर a मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ kx मायनस ओमेगा टी, y2 आहे a मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ kx प्लस ओमेगा टी. ठीक आहे. तर ते लिहूया a साइन ऑफ kx मायनस ओमेगा टी प्लस a मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ kx प्लस ओमेगा टी. त्यानंतर आता या दोन्ही वेव्हजना मला ऍड करायचंय. इथे मी a कॉमन घेऊ शकतो. ठीक आहे. a कॉमन घेऊयात. तर a कॉमन घेतल्यानंतर काय राहतं? साइन ऑफ kx मायनस ओमेगा टी प्लस साइन ऑफ kx प्लस ओमेगा टी. ठीक आहे. तर इथे साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. तर तो फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला आहे साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ c प्लस d by 2 मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ c मायनस d डिवायडेड बाय 2. तर हे इक्वेशन वापरूया. तर इथे आपला c काय असेल आणि d काय असेल? तर kx मायनस ओमेगा टी आणि kx प्लस ओमेगा टी या दोन्हीपैकी एकाला c म्हणायचं, दुसऱ्याला म्हणायचं d. तर कुठलाही c आणि d घेतला तरी चालेल. ठीक आहे. तर मी याला c म्हणतोय या टर्मला आणि या टर्मला मी म्हणतोय d. ओके. तर मला करायचं c प्लस d बाय 2. काय येणार इथे?
So kx plus omega t plus kx minus omega t divided by 2. ओके, सो kx आणि प्लस kx 2kx होईल, ओमेगा टी मायनस ओमेगा टी कॅन्सल आउट होणार. ठीक आहे, तर माझ्याकडे काय राहिलं 2kx डिवायडेड बाय 2 म्हणजे kx. ठीक आहे, आणि सिमिलरली जर मी kx प्लस ओमेगा टी मायनस ओके सी मायनस डी मला करायचंय kx प्लस ओमेगा टी मायनस kx मायनस ओमेगा टी हे जर केलं तर काय होईल, इथे मायनस kx मायनस ओमेगा टी आहे, तर मायनस मायनस प्लस होईल म्हणजे इथे राहणार मायनस kx प्लस ओमेगा टी आणि ही टर्म आपल्याला करायची ऍड. ठीक आहे, तिथे प्लस kx आणि मायनस kx कॅन्सल आउट होणार आणि प्लस ओमेगा टी आणि प्लस ओमेगा टी 2 ओमेगा टी होईल आणि डिवायडेड बाय हा 2, तर काय मिळणार 2 ओमेगा टी अपॉन 2 म्हणजे ओमेगा टी. ठीक आहे, तर साइन ऑफ kx मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ ओमेगा टी हे आपल्याला मिळेल. ओके, सो रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन काय असेल, y इज इक्वल टू a मल्टिप्लाइड बाय 2 इंटू साइन ऑफ kx मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ ओमेगा टी. ठीक आहे, आणि त्यानंतर ह्या वेव्हचं अँप्लिट्यूड काय असेल, तर 2 टाइम्स a एवढा अँप्लिट्यूड असेल, तर मी त्याला लिहिणार r. सो मला मिळतंय y इज इक्वल टू r मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ kx मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ ओमेगा टी. ठीक आहे, सो वेर r इक्वल्स टू 2 टाइम्स a इज द अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह. आणि हे झालं आपल्या रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन. तर हे आहे स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन. ठीक आहे, कसं ते पाहूया. ओके, सो दिस इज व्हॉट इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. ठीक आहे, त्यानंतर मी काय करू शकतो इथे, तर हा k जो आहे त्याला मी 2 पाय अपॉन लॅम्बडा जसं आपण मागे शिकलेलो आहोत, k इज इक्वल टू व्हॉट 2 पाय अपॉन लॅम्बडा. ओके, आणि ओमेगाला मी लिहू शकतो 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी. सो वेव नंबर k is equal to what 2 pi divided by lambda, and angular frequency omega equals to मी लिहू शकतो 2 pi अपॉन कॅपिटल टी. ठीक आहे, तर मला काय मिळेल, सो therefore y is equal to r multiplied by sin of काय येते 2 pi x divided by lambda multiplied by cos of 2 pi small t divided by capital T. So this is equation of stationary wave. ठीक आहे, तर आधीचे इक्वेशन आणि हे इक्वेशन, ठीक आहे, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन यांच्यामध्ये काहीच डिफरन्स नाहीये, फक्त मी काय लिहिलं k इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा, तर k ची ती व्हॅल्यू असते. ठीक आहे, हे आपल्याला माहिती, आणि ओमेगा इक्वल्स टू 2 पाय डिवायडेड बाय टी. ओके, तर आता हे इक्वेशन स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन कसं काय ते समजून घेऊयात. तर त्यासाठी एक फिक्स टाइम कन्सिडर करूया. सो लेट्स से t इज इक्वल टू 0. ठीक आहे, सो ऍट t इक्वल्स टू 0 काय मिळणार मला, तर कॉस 0 काय असतो, म्हणजे इथे t इक्वल्स टू 0 सबस्टिट्यूट केला तुम्ही तर ही टर्म 0 होईल. कॉस ऑफ 0 आपल्याला माहिती आहे कॉस ऑफ 0 इज 1, म्हणून y इज इक्वल टू r मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ, ठीक आहे, 2 पाय x डिवायडेड बाय लॅम्बडा हे मला मिळतंय. तर आता प्रत्येक जो पॉइंट आहे म्हणजे फॉर इच अँड एव्हरी व्हॅल्यू ऑफ x काय असेल, y ची व्हॅल्यू वेगळी वेगळी असेल है ना, तर y ची व्हॅल्यू काय असेल. सो आपण बाउंड्री पॉइंट्स ड्रॉ करूयात. हे बाउंड्री पॉइंट्स झाले. सो फॉर x इज इक्वल टू 0, x इक्वल टू 0 म्हणजे हा पॉइंट काय असणार इथे, सो x इज इक्वल टू 0 हे होईल 0, म्हणजे मी याला काय म्हणू शकतो मग साइन ऑफ 0. सो साइन 0 मला माहिती इट इज 0. ठीक आहे, तर इथे 0 तुम्ही सबस्टिट्यूट करा. सो y इज इक्वल टू तुम्हाला काय मिळतंय 0. ओके,
सो हा पॉइंट जो आहे त्याचं डिस्प्लेसमेंट किती असेल 0. ठीक आहे, तर इथे आपल्याला मिळाली एक नोड. यानंतर आपल्याला थोडा विचार करावा लागेल. तर विचार काय आहे की आता हा पॉइंट किती डिस्टन्सवर असणार. तर पहा, जर अशी एक लूप तयार झाली तर याचा अर्थ काय आहे की जर तुम्ही एक साइन वेव्ह कन्सिडर केली तर साइन वेव्ह कशी असते, अशा प्रकारची असते. ठीक आहे, साइन वेव्ह कशी असते, अशा प्रकारची असते. तर या वेव्हचा एवढाच पार्ट जर दोन पॉइंटच्या मध्ये तुम्ही पकडून ठेवला तर काय असणार की एवढ्या पार्टची लेंथ काय असेल, तर पूर्ण वेव्हची लेंथ आपल्याला माहिती आहे ती असते लॅम्बडा, त्याला आपण म्हणतो वेव्ह लेंथ. ठीक आहे, तर फक्त एवढ्या पार्टची लेंथ काय असेल, इट इज लॅम्बडा अपॉन 2. ठीक आहे, एवढ्या पार्टची लेंथ काय असेल, लॅम्बडा डिवायडेड बाय 2. कारण पहा ही साइन वेव्ह आहे. ठीक आहे, तर इथे काय होतंय की त्याची हाफ वेव्ह फक्त इथून इथपर्यंत ट्रॅव्हल होते आणि रिफ्लेक्ट होते. ठीक आहे, तर म्हणजे एवढ्या पार्टची लेंथ काय असणार आहे, लॅम्बडा अपॉन 2, जर एक लूप तयार झाली तर. सो मी म्हणू शकतो ऍट पॉइंट लॅम्बडा अपॉन 2 काय होईल. सो इथे जर मी इथे लेट एक्स इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 हे जर सबस्टिट्यूट केलं काय मिळणार मला, तर वाय मला मिळेल आर मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ 2 पाय अपॉन लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय एक्स इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2. ते जर सबस्टिट्यूट केलं, लॅम्बडा अपॉन 2 जर तुम्ही सबस्टिट्यूट केलं तर परत काय होणार, हा लॅम्बडा आणि लॅम्बडा कॅन्सल आउट होणार, 2 कॅन्सल आउट होणार आणि साइन ऑफ पाय तुम्हाला मिळेल. सो साइन पाय काय असतं, साइन ऑफ 180 डिग्रीज ते पण असते 0. ठीक आहे, म्हणजे या पॉइंटचं डिस्प्लेसमेंट पण काय असेल 0. ठीक आहे, तर या पॉइंटचं डिस्प्लेसमेंट 0, एक्स इज इक्वल टू 0, याचा डिस्प्लेसमेंट काय 0, या पॉइंटचं पण डिस्प्लेसमेंट काय आहे 0. सो या पॉइंटला पण काय असणार, y इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर एक्स्ट्रीम पॉइंटचं डिस्प्लेसमेंट काय असेल, इट इज इक्वल टू 0. त्यानंतर पहा की हा जो पॉइंट आहे, तर हा पॉइंट आहे ऍट डिस्टन्स व्हॉट, एवढं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे लॅम्बडा बाय 2. ठीक आहे, तर मिड पॉइंट जर मी घेतला, हा किती डिस्टन्सवर असेल, तो असेल त्याच्या हाफ डिस्टन्सवर, म्हणजेच लॅम्बडा बाय 4. सो आता x इज इक्वल टू लॅम्बडा बाय 4 घेऊया. सो x इक्वल टू लॅम्बडा बाय 4 तिथे काय असणार आहे, y इक्वल्स टू r मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ, ठीक आहे, r मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ 2 पाय x अपॉन लॅम्बडा, हे आपले इक्वेशन आहे. सो इट इज r मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ 2 पाय बाय लॅम्बडा आणि x ची व्हॅल्यू काय आहे, x इज लॅम्बडा बाय 4, ते सबस्टिट्यूट करूया. सो इट इज लॅम्बडा बाय 4. तर काय होतंय, ते लॅम्बडा आणि लॅम्बडा कॅन्सल आउट होणार आणि 2 बाय 4 काय राहणार, 1 बाय 2, 2 बाय 4 इज 1 बाय 2, म्हणजेच इट इज r इंटू साइन ऑफ पाय बाय 2, म्हणजेच काय येतं, साइन पाय बाय 2 इज 1. ठीक आहे, साइन ऑफ 90 डिग्रीज इज 1. सो y इज इक्वल टू r हे आपल्याला मिळतंय. ठीक आहे, सो x इक्वल टू लॅम्बडा बाय 4 जर असेल तर आपल्याला काय मिळालं, y इक्वल्स टू r. ओके, तर या पॉइंटला डिस्प्लेसमेंट किती असेल, इट इज इक्वल टू r विच इज इक्वल टू 2 टाइम्स a. ओके, तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल, काय लक्षात आलं असेल की जर t इक्वल्स टू 0 आपण घेतला तर पहा ही टर्म होते मॅक्सिमम. कारण काय, तर कॉस्टची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असते, इट इज इक्वल टू 1. सो ऍट t इक्वल्स टू 0 हे होते कॉस ऑफ 0 आणि कॉस 0 इज 1. तर त्यानंतर आपलं इक्वेशन काय उरलं फक्त पूर्ण वेव्हचं, y इज इक्वल टू r साइन ऑफ 2 पाय x अपॉन लॅम्बडा. ठीक आहे, तर ऍट t इक्वल्स टू 0 प्रत्येक पॉइंट मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटवर असेल आणि त्याचं डिस्प्लेसमेंट फक्त आणि फक्त कशावर डिपेंड करतं, त्याच्या पोझिशनवर. कारण r कॉन्स्टंट आहे, लॅम्बडा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, तर साइन ऑफ ही टर्म आहे, ठीक आहे, साइन ऑफ 2 पाय x अपॉन लॅम्बडा ही टर्म काय डिस्प्लेसमेंट डिसाइड करते. ठीक आहे, तर डिस्प्लेसमेंट कशावर डिपेंड करतं, फक्त आणि फक्त पोझिशनवर.
त्या पार्टिकलच्या पोझिशनवर डिपेंड करतं. तर आपण x इक्वल टू 0 जर घेतलं, डिस्प्लेसमेंट काय मॅक्सिमम आहे, तरी किती आहे, 0 आहे. x इक्वल टू लॅम्बडा बाय 2 जर घेतलं, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे, तरी किती आहे, 0. तर म्हणजेच काय, हे पॉइंट्स बिलकुल मूव्ह होत नाही. ओके. त्यानंतर हा पॉइंट आपण घेतला, याचं डिस्प्लेसमेंट काय मॅक्सिमम आहे आणि ते किती आहे, इट इज इक्वल टू r. म्हणजे हा पॉइंट कुठे असेल, एवढ्या डिस्टन्सवर असेल. ठीक आहे. हे डिस्टन्स काय, दिस डिस्टन्स इज इक्वल टू 2 टाइम्स a. ओके. तर आपल्याला ऍट t इक्वल्स टू 0 वेव्ह कशी दिसेल, अशा प्रकारे दिसेल. आणि आता जसा t चेंज होत जाणार, तसं तसं काय होणार की ही रोप अशी आहे, ती अशी डाऊनवर्ड्स आणि अपवर्ड अशी मूव्ह व्हायला लागेल आणि एक स्टेशनरी वेव्ह तुम्हाला तिथे फॉर्म झालेली दिसेल. म्हणजे एक लूप, जर फास्ट असं मूव्ह केलं तर एक लूप तिथे तुम्हाला फॉर्म झालेली दिसेल. ओके. तर अशा प्रकारे स्टेशनरी वेव्ह तयार होते. ठीक आहे. तर आता आपण हे दोन नोड्स आणि हा एक अँटीनोड फाइंड केला. ठीक आहे. तर नोड कुठे कुठे तयार होते, ऍट x इक्वल टू 0 तयार होते, ऍट x इक्वल टू लॅम्बडा बाय 2 एक नोड तयार होते. ठीक आहे. आणि अँटीनोड कुठे तयार होते, तर ऍट x इक्वल टू लॅम्बडा बाय 4 अँटीनोड तयार होते. तर इथे आपण अगदी सिंपल केस म्हणजे फक्त एक लूप कन्सिडर केलेली आहे, त्यापेक्षा जास्त लूप्स फॉर्म होऊ शकतात. म्हणजे 2 लूप्स, 3 लूप्स, 4 लूप्स, n लूप्स फॉर्म होऊ शकतात. तर अशा वेळी ह्या नोड्स आणि अँटीनोड्स कुठल्या कुठल्या पॉइंटला येतील ते डिस्कस करूया. ठीक आहे. तर आपण पाहूयात पोझिशन ऑफ नोड्स. त्यासाठी इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह काय आहे, सो इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्स is y equals to r multiplied by sine of 2 pi x upon lambda multiplied by cos of omega t. ठीक आहे. 2 pi स्मॉल t अपॉन कॅपिटल टी तुम्ही लिहिलं तरी चालेल. तर इथे फॉर नोड काय असायला पाहिजे की साइन जी टर्म आहे, ठीक आहे, ती व्हायला पाहिजे 0. ठीक आहे. सो फॉर नोड्स काय होईल, साइन ऑफ 2 pi x डिवायडेड बाय लॅम्बडा इट्स इक्वल टू 0. म्हणजेच काय, 2 pi x अपॉन लॅम्बडा काय असेल, तर आपल्याला माहिती आहे साइन ऑफ 0 इज 0, साइन ऑफ पाय इज 0, साइन ऑफ 2 pi इज 0. ओके. म्हणजे साइन ऑफ n पाय इज इक्वल टू 0. तर 2 pi x अपॉन लॅम्बडा काय होईल, मग n पाय होईल. आणि त्यानंतर हा पाय आणि पाय कॅन्सल आउट होणार. म्हणजेच x काय मिळते आपल्याला, लॅम्बडा त्या साईडला नेला तर x इज इक्वल टू n टाइम्स लॅम्बडा अपॉन 2. ठीक आहे. सो x इज इक्वल टू n टाइम्स लॅम्बडा बाय 2. ओके. म्हणजेच 0. ओके. वेअर n इज इक्वल टू 0, 1, 2 सो ऑन अँड सो फोर्थ. ठीक आहे. सो n इज इक्वल टू 0 जर घेतला आपण, तर पहिली नोड कुठे तयार होते, ऍट x इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर इथे ती पहिली नोड तयार होते. त्यानंतर दुसरी नोड कुठे तयार होणार, सो ऍट n इक्वल्स टू 1. ओके. सो इथे 1 जर घेतला, सो x इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 होणार. तर लॅम्बडा बाय 2 ला ही दुसरी नोड तयार होणार. ठीक आहे. त्यानंतर परत तिसरी नोड कुठे तयार होणार, ऍट n इक्वल्स टू 2. म्हणजे हा 2 आणि 2 कॅन्सल आउट होणार. तर तिसरी नोड कशी कुठे तयार होणार, तर ही वेव्ह जर आपण कन्सिडर केली, ठीक आहे, एक साइन वेव्ह कंप्लीट जर आपण कन्सिडर केली, ती रिफ्लेक्ट होणार सपोज या पॉइंट पासून अशी परत येईल आणि इथे येणार. तर इथून एवढं डिस्टन्स किती आहे, लॅम्बडा. ठीक आहे. पहिली नोड तयार होते इथे ऍट 0, दुसरी नोड तयार होते ऍट x इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2, तिसरी तयार होते ऍट x इज इक्वल टू लॅम्बडा. ठीक आहे. म्हणजे when n इज इक्वल टू 2. ठीक आहे. त्यानंतर 3 लूप्स अशा तयार होऊ शकतात. ठीक आहे. तर हा झाला 0,
लॅम्बडा बाय 2, त्यानंतर 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2, त्यानंतर n इक्वल्स टू 3 आपण घेऊ शकतो 3 टाइम्स लॅम्बडा बाय 2. सो x इज इक्वल टू n लॅम्बडा बाय 2 घेतल्यानंतर जे काही पॉइंट्स आपल्याला मिळतील त्या पॉइंट्सवर काय तयार होणार, एक नोड तयार होणार. ओके, नेक्स्ट पाहूयात पोझिशन ऑफ अँटीनोड्स. तर पोझिशन ऑफ अँटीनोड्स, तर अँटीनोड्सला काय असेल, अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम. म्हणजेच ही टर्म जी आहे r मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा, ह्या टर्मची व्हॅल्यू काय असेल, मॅक्सिमम. ठीक आहे, सो ॲट अँटीनोड्स amplitude is maximum. म्हणजेच r multiplied by sine of 2πx upon lambda is equal to what, r. ठीक आहे, प्लस और मायनस r तुम्ही म्हणू शकता. ओके, म्हणजे साइन ऑफ 2πx डिवाइडेड बाय लॅम्बडा ची व्हॅल्यू काय येईल, प्लस और मायनस 1. आणि कुठल्या अँगलला साइनची व्हॅल्यू 1, प्लस 1 किंवा मायनस 1 असते. साइन ऑफ 90 डिग्रीज इज 1, साइन ऑफ 270 डिग्रीज इज मायनस 1. म्हणजे पाय बाय 2, 3π बाय 2, 5π बाय 2, सो ऑन अँड सो फोर्थ. म्हणजेच मी काय म्हणू शकतो की therefore 2πx अपॉन लॅम्बडा हा झाला आपला अँगल. तो काय असेल, इट्स इक्वल टू पाय बाय 2. ठीक आहे, 3π बाय 2, ओके, 5π बाय 2, सो ऑन अँड सो फोर्थ. किंवा मी त्याला असं शॉर्ट मध्ये लिहू शकतो, इट इज 2n-1 पाय बाय 2. ठीक आहे, मला ऑड नंबर पाहिजे, सो वेअर n इज इक्वल टू 1, 2, 3, सो ऑन अँड सो फोर्थ. पहा, n इक्वल्स टू 1 घेतला तर 2n काय होईल, 2n इज इक्वल टू 2, 2 मायनस 1, 1n. ठीक आहे, 1 पाय बाय 2. त्यानंतर n इक्वल्स टू 2 घेतला तर हे होईल 4. ठीक आहे, 4 मायनस 1 म्हणजे 3, 3 पाय बाय 2, सो ऑन अँड सो फोर्थ. ओके, तर 2πx डिवाइडेड बाय लॅम्बडा आहे 2n-1 पाय बाय 2. तर इथे पाय आणि पाय परत कॅन्सल आउट होणार. त्यानंतर हा लॅम्बडा त्या साईडला नेऊयात आणि 2 त्या साईडला नेऊयात. तर आपल्याला काय मिळतंय की ॲट x इक्वल टू 2n-1 लॅम्बडा बाय 4. ठीक आहे, पोझिशन ऑफ अँटीनोड्स काय आहे, सो पोझिशन ऑफ अँटीनोड्स आहे ॲट x इक्वल टू 2n-1 लॅम्बडा बाय 4. म्हणजे लॅम्बडा बाय 4 किंवा 3 लॅम्बडा बाय 4, 5 लॅम्बडा बाय 4, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे, तर पहिली अँटीनोड कुठे फॉर्म होईल, ॲट x इक्वल टू लॅम्बडा बाय 4. ठीक आहे, क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूयात प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत. तर पहिली प्रॉपर्टी आहे, स्टेशनरी वेव्स आर प्रोड्यूस्ड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ 2 आयडेंटिकल वेव्स. आयडेंटिकल वेव्स म्हणजे काय, तर त्यांची फ्रिक्वेन्सी सारखी आहे, अँप्लिट्यूड सारखं आहे, वेव्हलेंथ सारखं आहे, पण ह्या दोन्ही वेव्स अपोजिट डायरेक्शनला ट्रॅव्हल करतायत. ओके, सो 2 आयडेंटिकल वेव्स इधर ट्रान्सवर्स और लॉंगिट्युडनल, ट्रान्सवर्स पण असू शकतात, लॉंगिट्युडनल पण असू शकतात. ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अलॉंग सेम पाथ मध्ये ट्रॅव्हल व्हायला पाहिजे, बट इन अपोजिट डायरेक्शन्स. ठीक आहे, तर दोन्ही वेव्स अपोजिट डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करत आहेत. ओके, त्यानंतर इफ 2 आयडेंटिकल ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्स सुपरइम्पोज और इंटरफेअर, ट्रान्सवर्स वेव्स जर सुपरइम्पोज झाल्या तर काय होतं, रिझल्टंट वेव्ह इज ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह. ठीक आहे, रिझल्टंट वेव्ह काय असेल, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह असेल. ओके, ॲज शोन इन द फिगर. तर आपण डायग्राम्स इथे ड्रॉ केलेले आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे किंवा अशा प्रकारची म्हणजे 1 लूप किंवा 2 लूप्स, 3 लूप्स, n लूप्स आपल्याला दिसतील. ठीक आहे, नेक्स्ट, when a transverse stationary wave is produced on a string, some points on the strings are motionless. काही पॉइंट्स बिलकुल मूव्ह होत नाहीत, त्यांना आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड एज नोड्स. ओके, त्यानंतर there are some points on the string which oscillate with greatest amplitude.
मॅक्सिमम अँप्लिट्यूडने ते ऑसिलेट करतात, त्यांना आपण काय म्हणतो, अँटीनोड. ठीक आहे, अँटीनोड्स. त्यानंतर पॉइंट्स बिटवीन द नोड्स अँड अँटीनोड्स व्हायब्रेट विथ व्हॅल्यूज ऑफ अँप्लिट्यूड बिटवीन 0 अँड ए. तर आपण या ए च्या जागी काय घेतलेलं आहे, कॅपिटल आर घेतलेलं आहे. ठीक आहे, विच इज इक्वल टू 2 टाइम्स ए, कारण आपण ज्या वेव्स एकमेकांवर सुपर इम्पोज होत आहेत त्यांचा अँप्लिट्यूड घेतलेला आहे ए. ओके, तर नोड आणि अँटीनोडच्या मध्ये जे पॉइंट्स आहेत त्यांचा अँप्लिट्यूड काय होईल, तर नोड पासून अँटीनोड पर्यंत ते वाढत वाढत जाईल. ठीक आहे, तर मिनिमम किती असेल, 0. मॅक्सिमम किती असणार आहे, आर. ओके, नेक्स्ट, if two identical longitudinal progressive waves superimpose, the resultant wave is longitudinal stationary wave. ठीक आहे, तर लॉंगिट्युडिनल वेव्ह जर सुपरइम्पोज झाल्या तर रिझल्टंट वेव्ह काय असेल, लॉंगिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह असेल. ओके, म्हणजे काय होईल, तर आता जर आपण बाउंड्री पॉइंट्स कन्सिडर केले, दोन बाउंड्री पॉइंट्स, ओके, दोन्ही साइडने सपोज आवाज जो आहे तो आपण म्हणजे लॉंगिट्युडिनल वेव्ह जी आहे ती आपण ट्रॅप केलेली, तर बाउंड्री पॉइंट्सला काय होईल तयार, कॉम्प्रेशन तयार होईल. ठीक आहे, तर एक कॉम्प्रेशन इथे, एक दुसऱ्या बाउंड्री पॉइंटला, आणि मध्ये काय तयार होणार, मध्ये एक रेरिफ्रॅक्शन तयार होणार. ठीक आहे, तर लॉंगिट्युडिनल स्टेशनरी वेव्स कशा दिसतील, हे सपोज आपले बाउंड्री पॉइंट्स आहेत, या दोन बाउंड्रीज आहेत, तर इथे कॉम्प्रेशन 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 तयार होणार, इथे पण एक कॉम्प्रेशन असेल. ठीक आहे, आणि मध्ये काय तयार होईल, एक रेरिफ्रॅक्शन तयार होईल. म्हणजे इथले पॉइंट्स ऑसिलेट होत नाहीयेत, इथले पॉइंट्स पण ऑसिलेट होत नाहीयेत, आणि मध्यभागी जे पॉइंट्स आहेत ते मॅक्सिमम ऑसिलेट होत आहेत. पण आता ऑसिलेशन्स कसे आहेत, तर स्ट्रिंगवर ऑसिलेशन्स होते व्हर्टिकल. ठीक आहे, म्हणजे वेव्हच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर, इथे वेव्हच्या डायरेक्शनला पॅरलल डायरेक्शन मध्ये हे ऑसिलेशन्स होत आहेत. तर इथले पार्टिकल्स आणि इथले पार्टिकल्स, बाउंड्री पॉइंटचे पार्टिकल्स ऑसिलेट होत नाहीत, मधले पार्टिकल्स मॅक्सिमम अँप्लिट्यूडने ऑसिलेट होतील. आणि नोड आणि अँटीनोड मध्ये काय होईल, की आपण असं म्हणू शकतो की बाकीचे जे पॉइंट्स आहेत त्यांचं अँप्लिट्यूड जे आहे ते यांच्या कंपॅरिझन मध्ये काय असेल, नोडच्या कंपॅरिझन मध्ये जास्त, अँटीनोडच्या कंपॅरिझन मध्ये कमी. ठीक आहे, क्लिअर आहे. त्यानंतर the points at which the amplitude of the particles of medium is minimum are called node. ठीक आहे, amplitude minimum आहे त्यांना आपण काय म्हणतो, nodes. The points at which amplitude of particles of medium is maximum, they are called as antinodes. परत तेच. Okay, the points between nodes and antinodes vibrate with the amplitudes between 0 and a, ज्याला आपण काय घेतलेलं आहे, r आपण त्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे, the distance between two consecutive nodes and distance between consecutive antinodes is lambda by 2. ठीक आहे, तर दोन नोड्स किंवा दोन अँटीनोड्स मधलं डिस्टन्स किती असतं, लॅम्बडा अपॉन 2, हाफ ऑफ दी वेवलेंथ. ठीक आहे, त्यानंतर नोड्स अँड अँटीनोड्स आर प्रोड्युस्ड अल्टरनेटली प्रोड्यूस होतात नोड्स आणि अँटीनोड्स. कॉमन सेन्स आहे सगळा हा. द डिस्टन्स बिटवीन अ नोड अँड ऍडजस्टंट अँटीनोड इज लॅम्बडा बाय 4. ठीक आहे, तर एक नोड असेल आणि ऍडजस्टंट अँटीनोड यांच्यामधला डिस्टन्स काय आहे, तर इथून एवढा डिस्टन्स आपण पाहिलेला आहे, हा डिस्टन्स आहे लॅम्बडा बाय 2, तर एवढा डिस्टन्स काय असेल, लॅम्बडा बाय 4. डिस्टन्स बिटवीन अ नोड अँड ऍडजस्टंट अँटीनोड किती असतं, लॅम्बडा बाय 4. ओके, द अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन व्हेरीज पिरियडिकली इन स्पेस. तर अँप्लिट्यूड जे आहे ते पिरियडिकली चेंज होतं. ठीक आहे, म्हणजे काय, आफ्टर इक्वल पिरियड इक्वल डिस्टन्स ते अँप्लिट्यूड परत रिपीट होतं. ठीक आहे, तर परत नोड्स रिपीट होतात ऍट डिस्टन्स ऑफ लॅम्बडा बाय 2, अँटीनोड्स पण तेवढ्याच डिस्टन्सवर रिपीट होतात. ओके, त्यानंतर द अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन व्हेरीज पिरियडिकली इन स्पेस, ऑल पॉइंट्स व्हायब्रेट विथ सेम फ्रिक्वेन्सी. सगळे पॉइंट्स सेम फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होत आहेत. ओके, कारण वेव्हचं इक्वेशन काय असतं, y इक्वल्स टू इट इज r मल्टिप्लाइड बाय साइन ऑफ 2 पाय x डिवाइडेड बाय लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ 2 पाय nt आपण देऊ शकतो, 2 पाय स्मॉल t अपॉन कॅपिटल T
1/T ला आपण लिहू शकतो n. तर इथे इक्वेशन काय येईल 2π_nt. तर सगळ्या पॉइंटची फ्रिक्वेन्सी काय असते सेम असते. ठीक आहे, n ह्या इक्वेशन मध्ये फ्रिक्वेन्सीची एकच व्हॅल्यू आहे. ओके, तर सगळे पॉइंट जे आहेत सेम फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होत आहेत. ठीक आहे, एक्स चेंज होईल पण फ्रिक्वेन्सी काय आहे सेम असेल. ओके, त्यानंतर though all particles except those at the nodes possess energy, there is no propagation of energy. तर सगळ्या पार्टिकल्स कडे एनर्जी आहे, एनर्जी प्रोपॅगेट मात्र होत नाही. काय होतंय तर एनर्जीचं कन्व्हर्जन जे पोटेन्शियल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी होत राहतं. ठीक आहे, एक्स्ट्रीम पॉइंटला असतील पार्टिकल्स तर एक्स्ट्रीम पॉइंटला तुम्ही पकडून ठेवलेलं आहे सपोज स्ट्रिंगला, तिथे एनर्जी काय असेल पोटेन्शियल एनर्जी, कारण तुम्ही स्ट्रिंग ताणून ठेवलेली आहे. ठीक आहे, आणि व्हेलॉसिटी किती आहे 0, म्हणजे टोटल एनर्जी काय आहे पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी काय असेल तिथे कायनेटिक एनर्जी 0 असणार, कारण तुम्ही पकडून ठेवलेलं आहे स्ट्रिंगला. एक्स्ट्रीम पॉइंटला व्हेलॉसिटी काय असते 0, म्हणून कायनेटिक एनर्जी 0 आणि टोटल एनर्जी असते पोटेन्शियल एनर्जी. त्यानंतर सोडल्यानंतर काय होतं ती ऑसिलेट व्हायला लागते स्ट्रिंग. मिड पॉइंटला काय असतं व्हेलॉसिटी इज मॅक्सिमम, डिस्प्लेसमेंट 0 आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी 0, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. ठीक आहे, तर एनर्जीचं कन्व्हर्जन पोटेन्शियल टू कायनेटिक होत राहतं, पण ती एनर्जी ट्रॅव्हल मात्र करत नाही स्पेसमध्ये. ठीक आहे, प्रत्येक पार्टिकलची एनर्जी त्या पार्टिकलकडे राहते. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर ऑल द पार्टिकल्स बिटवीन ऍडजस्टंट नोड्स व्हायब्रेट इन फेज. ठीक आहे, तर ऍडजस्टंट नोड्स मधले जेवढे पार्टिकल्स असतील ते एकाच वेळी अपवर्ड्स मूव्ह होतात, त्याच वेळी म्हणजे सोबत सोबत अपवर्ड्स मूव्ह होतात, सोबत सोबत डाऊनवर्ड्स मूव्ह होतात. ठीक आहे, जर एक पार्टिकल वर जात असेल तर सगळे पार्टिकल्स असे अपवर्ड जातात, सगळे पार्टिकल्स खाली येतात सोबत सोबत. ओके, म्हणजे सायमल्टेनियसली ते अपवर्ड्स आणि डाऊनवर्ड्स असे मूव्ह होतात, म्हणजे इन फेज ते मूव्ह होत आहेत. ठीक आहे, क्लिअर आहे हे. ओके, सो ऑल पार्टिकल्स ऑसिलेट इन फेज. ठीक आहे, so all particles in same loop are in the same phase of oscillation which reverses for the adjacent loop. एक लूप जर कन्सिडर केली, तिथले पार्टिकल जर अपवर्ड जात असतील तर दुसरी लूप जर असेल, ठीक आहे, ह्या लूप मधले पार्टिकल जर वर जात असतील तर आपल्याला माहिती आहे वेव्हची शेप काय आहे, इथे जर क्रस्ट असेल तर नेक्स्ट काय असणार आहे ड्रॉप. तर इथले पार्टिकल जर अपवर्ड जात असतील तर त्या पुढचे पार्टिकल जे आहेत ते डाऊनवर्ड जात आहेत, म्हणजे ऍडजस्टंट लूप्स मध्ये फेज काय असेल अपोजिट. पहिल्या लूप मधले पार्टिकल्स वर जात असतील तर दुसऱ्या लूप मधले पार्टिकल्स काय होतील खाली जातील. त्याच्या पुढच्या लूप मधले पार्टिकल जे इथे जर आपण कन्सिडर केलं ते वर जात असतील. ठीक आहे, फेज रिव्हर्स होते. ओके, ठीक आहे. त्यानंतर ओके, म्युझिकल इंस्ट्रुमेंट्स such as violin, tanpura are based on the principle of formation of stationary waves or standing waves. तर आपण व्हायोलिन किंवा आपला वीणा असतो, ठीक आहे, त्याला एक तार असते है ना, आणि ती तार आपण ओढतो आणि सोडतो. ठीक आहे, प्लग करतो अशी. ठीक आहे, तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्यामधून आवाज जो येतो तो कुठल्या वेव्स मुळे येतो स्टेशनरी वेव्स मुळे येतो. ओके, तर हे एक स्टेशनरी वेव्हचं ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पाहूयात कंपॅरिझन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स अँड स्टेशनरी वेव्स. तर कंपॅरिझन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स अँड स्टेशनरी वेव्स, काय काय डिफरन्सेस आहेत. तर इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह द डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स, म्हणजे एनर्जी जी आहे ती ट्रॅव्हल करते, डिस्टर्बन्स ट्रॅव्हल करतं फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट ऑफ मीडियम. इन स्टेशनरी वेव्स डिस्टर्बन्स रिमेन्स ऍट द सेम पॉइंट. हे आपण डिस्कस केलेलं आहे की एनर्जी जी आहे तिचं कन्व्हर्जन फक्त पोटेन्शियल टू कायनेटिक, कायनेटिक टू पोटेन्शियल असं होत राहतं, आणि ती एनर्जी मीडियम मधून प्रोपॅगेट मात्र करत नाही. ओके, त्यानंतर इन प्रोग्रेसिव्ह वेव्स amplitudes of all particles are same, but in stationary waves amplitudes of particles are different. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये काय होतं प्रत्येक पॉइंट जो आहे त्याचा अँप्लिट्यूड सेम असेल. ठीक आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये सगळ्या पॉइंटचं अँप्लिट्यूड सेम असतं, पण स्टेशनरी वेव्ह मध्ये काय होतं की आपण पाहिलेलं इथे
की इथल्या पॉइंटचा अँप्लिट्यूड काय झिरोच आहे, तो स्टेडीच आहे, त्याला आपण नोड म्हणतो. इथल्या पॉइंटचा अँप्लिट्यूड काय झिरो आहे, तो पण स्टेडी आहे. इथला पॉइंट एवढ्या अँप्लिट्यूडने, ठीक आहे, एवढा नाही, एवढ्या अँप्लिट्यूडने हा ऑसिलेट करतोय, एवढं त्याचा अँप्लिट्यूड झाला. ओके, त्याला आपण म्हणतो अँटीनोड. आणि त्यांच्या मधले जे पॉइंट्स आहेत त्यांचं सगळ्यांचं अँप्लिट्यूड काय वेगळं वेगळं आहे. मिनिमम आहे 0, मॅक्सिमम आहे ए. ठीक आहे, आणि इतर पॉइंटचं अँप्लिट्यूड जे आहे ते त्या दोन्हींच्या मध्ये असेल. ठीक आहे, 0 अँड ए. ओके, त्यानंतर in stationary wave all particles cross their mean position simultaneously, but in progressive wave this does not happen. तर स्टेशनरी वेव्ह मध्ये आपण पाहिलेले सगळे पार्टिकल जे आहेत म्हणजे एका लूप मधले सगळे पार्टिकल्स एकाच वेळी अपवर्ड्स मूव्ह होतात, एकाच वेळी डाऊनवर्ड्स मूव्ह होतात. पण जी प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, ट्रॅव्हलिंग वेव्ह, त्या वेव्ह मध्ये काय असतं की एक पार्टिकल वर जात असतो, तर नेक्स्ट पार्टिकल थोडा खाली येत असेल, त्याचा नेक्स्ट पार्टिकल आणखी थोडा खाली येतो. ठीक आहे, कारण ती वेव्ह अशा प्रकारची असते. तर हा पार्टिकल इथे वर जाऊन थांबलेला आहे, त्यावेळी पुढचा पार्टिकल वर जाईल, त्यानंतर हा पार्टिकल पण वर जाणार. ठीक आहे, तर ती वेव्ह अशी ट्रॅव्हल होते ना. तर पार्टिकल जे आहेत, ठीक आहे, ते एकाच वेळी अपवर्ड्स आणि डाऊनवर्ड्स मूव्ह होत नाही. ठीक आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये. ओके, मात्र स्टेशनरी वेव्ह मध्ये पार्टिकल्स एका लूप मधले पार्टिकल्स एका लूप मधले पार्टिकल्स सेम टाइमला अपवर्ड जातात, सेम टाइमला डाऊनवर्ड जातात, म्हणजे मीन पोझिशन पण सेम टाइमला ते क्रॉस करतात. ओके, त्यानंतर इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑल पार्टिकल्स आर मूव्हिंग व्हाइल इन स्टेशनरी वेव्हज पार्टिकल्स ॲट पोझिशन ऑफ नोड्स आर ऑलवेज ॲट रेस्ट. तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये सगळे पार्टिकल्स ऑसिलेट होतात. इथला पार्टिकल पण ऑसिलेट होईल, इथला पण ऑसिलेट होईल, इथला पण ऑसिलेट होईल. हा पार्टिकल जो आता सध्या स्टेडी दिसतोय हा पण ऑसिलेट होणार. पण स्टेशनरी वेव्ह मध्ये मात्र काय होतं की नोड्सला जे पार्टिकल्स आहेत ते स्टेडीच राहतात. ठीक आहे, त्यांच्यामध्ये अशी लूप तयार होते. तर एक्स्ट्रीम हे जे पॉइंट्स आहेत, नोड जे आहेत तिथले पार्टिकल्स स्टेडीच राहतात, सगळे पार्टिकल्स ऑसिलेट होत नाही, नोड्स वरचे पार्टिकल्स स्टेडी राहतात. ओके, त्यानंतर energy is transmitted from one another region in progressive waves, but in stationary waves there is no transfer of energy. तर हे आपण डिस्कस केलेलं आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये एनर्जी ट्रान्सफर होते, स्टेशनरी वेव्ह मध्ये एनर्जी ट्रान्सफर होत नाही. ठीक आहे, तर हे झालं कंपॅरिझन बिटवीन प्रोग्रेसिव्ह वेव्स अँड स्टेशनरी वेव्स. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. होपफुली हे सगळे पॉइंट्स तुम्हाला कळालेले असतील. होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग.